अक्षय मुहूर्ताच्या तीर्थावर सरासरी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जातात आणि त्यापासनं लग्न लावले जातात। आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी मौजे गौरंबुरांडा येथील पारडी बेडा वस्तीवर जाऊन दिनांक 2 मे 2025 रोजी 18 वर्ष वय पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होणार होता अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरपंच इतर मंडळी पारडी बेड्यावर जाऊन विवाहाच्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना आईला बोलावून घेऊन 18 वर्ष वय पूर्ण झालेले नसल्यामुळे आपण दिनांक 2 मे 2025 रोजी जो मुलीचा विवाह आयोजित केलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांना विनंती केली। तसेच कमी वयाच्या मुलीचा विवाह केला तर भविष्यात काय दुष्परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच बाल प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील तरतुदीप्रमाणे जर असा विवाह झाला तर दंडाचं प्रावधान आहे असेही सांगण्यात आलं। त्यावेळी मुलीच्या आई वडिलांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी दिनांक 2 मे 2025 रोजी होणारा विवाह रद्द केलेला आहे। धन्यवाद। हा बालविवाह थांबवण्यासाठी माननीय श्री विकास मीना साहेब, जिल्हाधिकारी यवतमाळ, माननीय श्री नितेश कुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, भीमराव वनखंडे, गटविकास अधिकारी करमनकर, बालविकास प्रकल्प अधिकारी विकी जाधव, पोलीस उपनिरीक्षक हेमराज राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव, पोलीस पाटील इत्यादी उपस्थित होते। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा।